नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। सर, आपण वसुलीसाठी आता नवीन पद्धत अवलंब करतो आहे। काय नेमकी पद्धत, काय फायदा होईल असं वाटतं? वसुलीमध्ये आम्ही जे आपले म्हणजे रेव्हेन्यू वाईज टार्गेट असतो ते आपल्या याच्याकडून देण्यात येत आहेत आणि रेव्हेन्यू वाईज टार्गेट जे आहे ते आपले सर्व CESCला देतो आहे। परंतु आम्ही एक आणखीन त्यांना एक विषय सांगितलेला आहे ज्याच्यामध्ये त्यांच्याकडचे जे टोटल एरियर्स म्हणजे जे थकबाकी आहे ज्याच्यामध्ये सर्वात मोठे कंझ्युमर जे आहेत ते आपले टॉप 100 कंझ्युमर्स असतो, टॉप 200 कंझ्युमर्स असतो, त्याला ते फोकस करून घ्यायचं आहे आणि त्यांच्याकडनं जास्तीत जास्त वसुली करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर त्यांचे जे राहिलेले जे टार्गेट्स आहेत ते बाकी कंझ्युमर जे आहेत त्यांच्याकडून भरून घ्यायचे आहे आणि आपली जी बाकीची जी मोहीम आहे ते पण चालू ठेवायची। मग तशाप्रमाणे आम्ही त्यांना कंझ्युमर लिस्ट काढून दिलेली आहे ज्याच्यामध्ये त्यांना जे टॉप थकबाकीचे कंझ्युमर्स आहेत त्यांच्याकडून ती थकबाकी वसूल करून म्हणजे घ्यायचे। सर, आतापर्यंत थकबाकीची रिकव्हरी कशा पद्धतीने होते? किती टक्के रिकव्हरी बाकी आहे? आता आम्ही ही जी मोहीम आहे हे आता म्हणजे 1-2 दिवसापूर्वीच सुरू केली आहे। परंतु जे आपली नॉर्मल टार्गेट्स असतो ते नॉर्मल टार्गेटचा आपला जे वर्षाचा टार्गेट असतो त्याचा 196% आपला आता वसुलीच्या टार्गेट जे आहे ते मीट होत आहे। परंतु आता जी मोहीम चालू केली आहे त्याचा रिझल्ट यायला थोडा वेळ लागेल, परंतु आपल्याला त्याच्यामध्ये नक्कीच रिझल्ट दिसेल। प्रीपेड मीटरबाबत आता सुरू होतं आहे। नवीन मीटर आता कशा पद्धत प्रीपेड राहतील? नवीन मीटरमध्ये आता आपल्याकडे नवीन मीटर आलेलं आहे, म्हणजे आपले जे स्टोर्स आहे त्याच्यामध्ये ते नवीन मीटर्स आलेले आहे। परंतु त्याच्यापर्यंत म्हणजे आता जे प्रीपेड राहणार आहे की नाही ते आता आपण म्हणजे जसं मग आता म्हणजे डिमांड येईल त्याप्रमाणे मग आम्ही हे बघू की कशाप्रमाणे त्याला इम्प्लिमेंट करून घ्यायचं आहे। आम्ही राहुल गुप्ता, आम्ही JMD जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर MSEB छत्रपती संभाजीनगर रिजन।